धाराशिवमधील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आलाय। रात्री 11:15च्या सुमारास अज्ञाताकडून ही तोडफोड करण्यात आली आहे। वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून ही तोडफोड झाल्याचं समजतंय। डॉक्टर सस्तेंच्या पार्वती हॉस्पिटलचं या तोडफोडीत मोठं नुकसान झालंय, तर हॉस्पिटलमधील लॅबचं देखील मोठं नुकसान झालंय। 10 ते 12 लोकांकडून कार हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। हॉस्पिटल परिसरात दगड आणि काचांचा खच त्यामुळे पाहायला मिळतोय। डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा दावा आहे, तर रुग्णांवर उपचार सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय। तोडफोडीनंतर रुग्णांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलंय। एलईडी टीव्हीसह हॉस्पिटलमधील सामानाची ही तोडफोड झाल्याचं समजतंय। मारामारी चालू होती आणि ती मारामारी झाल्यानंतर मग परत आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवलं आणि सोडवल्यानंतर परत पुन्हा मग ते बाहेर गेले। परंतु परत बाहेर गेल्यानंतर परत 5 मिनिटांमध्ये काही पोरं आले बाहेर आणि आम्ही मध्ये होतो, त्यांनी सरळ दगड घेतले आणि मारायला चालू केलं। हॉस्पिटल फोडलं, गाडी फोडली। ते आले 10-10:30ला आणि म्हणले आम्हाला चेकअप करायचं। आम्ही सांगितलं बंद झालेला, इमर्जन्सी काहीच नव्हती त्याच्यात, पण ते म्हणले काय किराणा दुकान आहे का बंद करायला। मग तो एक माणूस बाहेर गेला आणि त्यानं कॉल करून एक 10 ते 15 माणसं बोलवले। 10-15 माणसं बोलवले की त्यांनी तोडफोड चालू केली। आणि त्याच्यानंतर मग आमच्या सरांवर हमला केला, मारहाण केली सरांना। स्टाफला पण इजा पोहोचण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।